हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि खूप दिवसानंतर ब्लॉग आलेला आहे. कारण कसे आहे की माझा आवाज सध्या ना घसासारखा बसत आहे आणि वातावरणामुळे की म्हणा कशाने, आणि त्यामुळे मला जास्त व्हिडिओ पण शूट करता येत नाहीये. आणि म्हटलं चला छान अशी मस्त रेसिपी शेअर करूया. तर ही आहे मुटकुळे कोथिंबीरीचे, मस्त छान असे बनवलेले आहे. आणि आपली दीदी बघा मस्त आवडीने खात आहे. आणि मुलांनी असं मनसोक्त आवडीने खाल्लं ना की आपल्याला पण छान वाटतं. आणि नक्की चॅनल आपले व्हिडिओ बघत चला, व्हिडिओला लाईक पण करा आणि सपोर्ट पण करा. पूर्ण ब्लॉग बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. तर आता आहे ना पुन्हा एकदा नवीन अशा छान आणि मस्त अशा व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि तुम्हाला मी ना स्टार्टिंगची रेसिपी दाखवायला विसरून गेले. एखाद्या वेगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते शेअर करेन. तर आता हे बघा, हे असे वाफळून घेतले आणि मग हे ना गार करून घेतले. गार केले ना मग कसं बारीक बारीक त्याचे तुकडे करायला सोपे जातील. तर आम्ही ना अशी सुद्धा खूप खाल्ली दिलेली मी, आम्हाला खूप भूक लागली होती. तर मग म्हटलं चला आता आवरलंय तर आपलं पटकन छान मस्त अशी रेसिपी शेअर करूया. आणि मस्त कोथिंबीरीचे बनवलेले आहे. आणि त्याच्यात आहे ना मी फक्त ज्वारीचं पीठ टाकले, तांदळाचं पुन्हा आपण बेसन पीठ पण टाकू शकतो. माझ्याकडं काहीच नव्हतं म्हणून मी फक्त ज्वारीचं टाकलेलं आहे आणि त्याचेच बनवलेले आहे मी आज. तर हे बघा असे मस्त छान असे छोटे छोटे का असे करून घ्यायचे आपल्याला तुकडे. त्याच्यामुळे मी काय केले याच्यावरच ठेवले ते. असे छान असे मस्त वड्या करून घेतल्या छोट्या छोट्या. आणि गार झाले ना पटकन होतात, नाही ते काय होतं होत नाही वड्यात त्या. आणि त्याला आहे ना फक्त ज्वारीचं पीठ आहे त्याच्यामुळं बेसन पीठाने कसे असे तुकडे होत नाही, जास्त भुगा होत नाही त्याचा. इतकी मस्त कोथिंबीर आणली होती ना, म्हणजे चला आता मस्त छान असं बनवूया. आज सुट्टी तर काहीतरी वेगळं मुलांना. आणि पाहूनच तोंडाला पाणी सुटते, भूक लागली आम्हाला. आता पटापट एवढे बारीक करते आणि मग तुम्हाला दाखवते. तर ना तेल गरम करायला ठेवले, म्हणजे जवळजवळ तेल गरम झालंय. मी दीदीची वाट बघत होते भरपूर वेळापासून आहे ना, मला व्हिडिओ बनवायचा होता. तर आता मी थोडं थोडं ना ह्या त्याला ते ना परतून घेणार आहे, तळून नाही घ्यायचं आपल्याला. तर हे बघा दाखव ना मला. आणि तेल चांगलं गरम झाले आपलं. थोडे थोडे नाही थोडे थोडे, मग ते चांगले असं क्रिस्पी व्हायला पाहिजे ना. जास्त फिरवल्या ना मग ते तुकडे होतात काय काय. आणि इतके छान लागणार आहे खायला. कशी झाली दीदी? भारी, खूपच भारी झालेत. थोडस कमी गॅसवर होऊ देऊ आपण याला असं. तर आहे ना आजची ही रेसिपी ना तुम्हाला जर नक्कीच आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट पण करा. खूप मेहनत घेत आहे मी व्हिडिओ बनवायला आणि थोडासाच व्हिडिओ शेअर करणार आहे. आणि दीदीने आपली मस्त छान अशी देवपूजा पण केलेली आहे. आता अजून मला कपडे राहिले, दळण करायचं आहे, पण अगोदर खाऊन घेणार, आधी पोटोबा करणार आता आणि मग बाकीचं काम करणार. तेवढं तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे जे आहे ना एवढं दाखवून देते. असं मस्त क्रिस्पी व्हायला पाहिजे. थोडंसं फुलच गॅस करते, लय वेळ लागेल कारण आता आम्हाला खूप भूक लागली ना. आता तेल आहे जास्त, पण एखाद्या दिवशी थोडंसं खाल्लेलं काय बिघडत नाही.
किती भारी झाले ना, वास तरी भारी येते. काय करावं लागते. कमी गॅसवरती म्हणजे ते कुरकुरीत होते. आता हे आम्हाला भूका लागल्यात म्हणून मी घालणार तेवढं याच्यात घेतलेलं. दोन प्रकारे तळू शकतात. जर तुम्हाला ऑइली हवं असेल ना तर थोडस तेल जादा घ्या आणि वड्या कमी टाका आणि ह्या पद्धतीने तळा. हे बघा, ह्या पद्धतीने फ्राय करा. आणि जर तुम्हाला कमी ऑइली लागत असेल ना तर थोडं तेल घ्या आणि वड्या जास्त टाका, की जसं मी टाकलेलं आहे दोन्ही प्रकारचं केलेलं आहे. आणि थोडस कमी गॅसवर हळूहळू परतीत राहायचं, म्हणजे अशा जरा क्रिस्पी होते. हे बघा, आणि मी दोन्ही प्रकारचे दाखवले तुम्हाला. आता याला जर मला हवा असलं तर थोडंसं वरून मी तेल टाकेन, की ज्यामुळे ते अजून चांगलं लागेल. यात जर हळदी म्हणजे तीळ जर असली ना, अशी वरून जर तीळ टाकली ना तर अजून भारी लागतात खायला. आणि आता बघा, तर मी काय करत आहे, हे बघा दही घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये सॉस संग न खाता आपलं हे चांगलं पण आहे खाल्लेलं. तर हे दही जरा पातळ आहे, शिरून घेते. आणि आजचा ब्लॉग आहे ना जरा छोटासा आहे का. तर हे बघा, दही घेतलेला आहे आणि ह्या दह्यामध्ये ना साखर वगैरे काहीच टाकायचं नाही. आणि हे बघा, ह्या अशा पद्धतीने आपलं हे ताट तयार झालेलं आहे. हे बघा, आणि मस्त वडी घ्यायची, दह्यामध्ये बुडवायची. एकच नंबर झालेला आहे बघा. आणि नक्की तुम्ही ट्राय करा आणि दही सोबत खा, खूप भारी लागतं, एकदम छान. आणि मी कमी ऑइली पण केलेलं आहे, थोडंसं ऑइली पण केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा अशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये भेटतोपर्यंत बाय बाय. किती भारी झाले मम्मी. आणि असं रोज बनवत जा, कधी पण कोथिंबीर असले ना असंच बनवत जा. हा, आणि खरंच तुम्ही सुद्धा बनवून खा. आणि सगळ्यात मेन म्हणजे ना, दह्यासोबत खाल्लेलं खूप छान लागतं सॉस पेक्षा. तर मी आता ना खाते आणि व्हिडिओ पण संपवते. मम्मी पण लय भारी झाले. असं तू दररोज म्हणलं ना तरी बनवायचं नाश्त्याला आपल्याला, किती भारी वाटेल ना. मला असं म्हणजे ते नाही का फ्राय नव्हतं केलं तेव्हाच खाल्ल्यानंतर इतकं भारी लागत होतं ना. रोज नाश्ता हे करीत जाऊ आपण. मग हा, त्याला किती मेहनत असते. मग तुला करू लाग, जास्त मेहनत नाही राहत, इतक्यात होतं. लय भारी झालं. आणि असं मुलांनी असं खाल्लेलं पाहिलं ना आपल्याला छान वाटतं. आणि ना आपला दादू जो आहे ना, तर तो गेलाय स्कॉलरशिपचे पेपर द्यायला. तर त्याला पण भूक लागली, असं येईलच आता 3:30-4ला तो. तर आता आम्ही खाऊन घेतो, पटापट काम आवडतो. तोपर्यंत काळजी घ्या, बाय.